हायटेक जिंदाबाद कामगार कायदे कर्मचारी विजय असो कामगार कर्मचारी विजय असो जनविरोधी आर्थिक धोरणे घेणाऱ्या भाजप सरकार मुर्दाबाद कामगार विरोधी 4 काळे कायदे रद्द करा कामगार विरोधी 4 काळे कायदे रद्द करा जुनी पेन्शन योजना सुरू करा जुनी पेन्शन योजना सुरू करा सर्व क्षेत्रातले खाजगीकरण बंद करा सार्वजनिक क्षेत्रातले खाजगीकरण बंद करा सार्वजनिक क्षेत्रातले खाजगीकरण बंद करा अमेरिकेबरोबर झालेल्या कराराचा तपशील ताबडतोब द्या अमेरिकेसोबत झालेल्या कराराचा तपशील द्या ताबडतोब द्या पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची एकच पेन्शन जुनी पेन्शन एकच पेन्शन जुनी पेन्शन पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची स्वामीनाथन आयोग लागू करा लागू करा लागू करा स्वामीनाथन आयोग लागू करा लागू करा लागू करा शेतकरी विरोधी कायदे रद्द करा रद्द करा रद्द करा देशातील 11 कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी आजच्या बंदचा कॉल दिलेला आहे. ही संपाची वेळ केंद्र सरकारनं शिक्षकावर आणि कर्मचाऱ्यावर आणलेली आहे. ते आहे शेतकरी देशोधडीला लावायचा, कर्मचारी देशोधडीला लावायचा, कामगार देशोधडीला लावायचा, अशा प्रकारची कूटनीती आणि फक्त फायदा मात्र अंबानी आणि अदानीला झाला पाहिजे अशा प्रकारची धोरणे या देशात घेतली असल्यामुळं या देशात शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. तेच फार मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या, आम्हाला सत्ता द्या, पहिल्याच बैठकीमध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, या देशामध्ये इतका पैसा आहे, परदेशी बँकेमध्ये एवढा काळा पैसा आहे की सगळा आम्ही झटक्याला देशात आणू आणि प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकू, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या, थप्पा मारल्या आणि आल्याच्या नंतर हा देश विक्रीला काढलेला आहे. याचे जर चारित्र्य बघितलं तर अतिशय शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारची परिस्थिती या देशात आहे. कामगार, शेतकरी, कर्मचारी देशोधडीला लावायचा, शिक्षण सगळ्याचं बंद करून टाकायचं, अशा प्रकारची धोरणं या सरकारची आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये 2014 नंतर देशामध्ये प्रथमच स्वातंत्र्य भेटलं आहे. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे. भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा विषय समोर आल्यानंतर लोकांना जाती आणि धर्मामध्ये अडकून ठेवायचं आणि मुख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या देशात चर्चा होत नाही, कामगारांच्या प्रश्नावर या देशात चर्चा होत नाही, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर या देशात चर्चा होत नाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर या देशात चर्चा होत नाही, तर मग या देशात जे संकट आलेलं आहे पण या संकटाबरोबरच जो कष्टकरी समूह आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, तर कामगारावर आणि कर्मचाऱ्यावर जे संकट आलेलं आहे पण या संकटाबरोबरच जो कष्टकरी समूह आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बेरोजगार तरुण आहे, छोटा स्वयंरोजगारी कर्मचारी आहे, हे सगळे लोक मोदींच्या आर्थिक धोरणामुळे देशाधडूला लागत आहेत. परवा अमेरिकेच्या बरोबरचं ट्रेड डील झालं, व्यापार करार झाला. त्या कराराचा अनधिकृत तपशील जर बघितला तर अमेरिकन उत्पादनानं आपली बाजारपेठ मोकाट करून दिलेली आहे आणि आपल्या उत्पादनावर मात्र 8.5% कर लादलेला आहे. असं का बरं? अमेरिकेच्या दबावाखाली आपण का वागत आहोत? आपल्या देशाची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या राज्यकर्त्यांना का गहाण ठेवली जात आहे? ज्यामुळे आमचा कर्मचारी
ज्यामुळे आमचा शेतकरी आर्थिक अरिष्टात ढकलला जातोय, हे कशामुळे होत आहे हे विचारण्यासाठी हा संप आहे. बऱ्याच वेळेस संप म्हटलं, कर्मचारी म्हटलं की जनतेचा असा समज होतो की पगारवाढीसाठी आहे, वेतनवाढीसाठी आहे, महागाई भत्त्यासाठी आहे, कायम सेवेत राहावे असं नाही, हे तर आहेच. पण त्याबरोबरच या मोदी सरकारनं ज्या पद्धतीनं या देशाची अर्थव्यवस्था अनिल अंबानी, गौतम अदानी यासारख्या भांडवलदारांच्या चरणी लोळण घालू घातलेली आहे, त्याच्यातून आपला मुक्त व्हायचं असेल तर कामगार आणि कर्मचारी हेच फार मोठी ताकद आहे. पण या कामगार आणि कर्मचाऱ्याला ग्रामीण भागातून शेतकऱ्यांनी जर उठाव केला, प्रचंड संख्येने असलेल्या शेतमजुरांनी जर उठाव केला, नोकरी मागणाऱ्या तरुण आणि बेरोजगारांनी जर उठाव केला तर मोदींना पैसा थोडी होईल. मी या प्रसंगी फार मोठं बोलत नाही. आपण टीव्ही पाहता, आपण वेगवेगळ्या रील्स पाहता, आपण सगळे वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून मोदीचे उद्योग, केंद्र सरकारचे उद्योग हे आपल्या समोर आलेले आहेत. मग ते नरवणेंचं पुस्तक असेल किंवा जेफ्री एप्स्टीनची फाईल असेल, अरे काय करताय तुम्ही? या जनतेला, कष्टकरी जनतेला तुम्ही तोफेच्या तोंडी देऊन सक्रिय पाठिंबा आहे. आता सांगायचं म्हटलं, कायदे ही फक्त कारखानदाराच्या धार्जिन आहेत, तर ही असल्यामुळं ही आपल्या मुळावर उठलेलं आहे. आणि यांनी कोरोना काळामध्ये जी कामगार संघटनेचे जे नियम बदलायचे असतात, कुठल्याही कामगार संघटनेला विश्वासात न घेता किंवा विरोधी पक्षाला सध्या विश्वासात न घेता त्यांनी स्वतः कायदे बनवलेले आहेत. तर ही आंदोलन जी करीत असल्यामुळं त्यांनी जोपर्यंत आपण जनसुरक्षा कायदा रद्द करीत नाही तोपर्यंत